आचम्य ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम माधवाय स्वाहा, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। नमो भगवते वासुदेवाय। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूवरभुवस्वरोम भाले तिलककर्णां स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु कुलायिनी घृतवती पुरन्धिः स्योने सीदसदने पृथिव्याः अभित्वा रुद्राभ्यसवो गृणान् द्विमा ब्रह्मपीपिः सौभगायाश्विना ध्वर्जो सादयतामि हत्वा। नमस्कार करायचा आहे। ओम लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, ओम उमामहेश्वराभ्यां नमः, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, ओम शचीपुरन्दराभ्यां नमः, ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम गुरुभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, ओम सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः। म्हणायचे पुण्यम पुण्यम पुण्याहम पुण्याहम दीर्घम दीर्घम आयुः आयुः अस्तु अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यप्पडे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सदा सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरस्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। हातात पाणी अक्षत घ्या, संकल्प करायचा आहे। ओम अद्य शरीरविष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे द्वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूवद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः उत्तरे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने विश्वावसुनाम संवत्सरे शरद ऋतौ महादक्षिणायने शरद ऋतौ महामाङ्गल्यप्रदमासोत्तमे मासे भाद्रपदमासे शुभे शुक्लपक्षे आद्याय च चतुर्थ्यां पुण्यतिथौ अद्य वासरः वासरस्तु सौम्यवासरे अद्य दिवसनक्षत्रं च चित्रादिवसनक्षत्रे कन्यास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसुवर्ये मिथुनस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रहगुणगण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ। आपल्या गोत्र कुळाचा उच्चार करायचा आहे।
म्हणा. गोत्रे गोत्रे कुले कुले उत्पन्नः. उत्पन्नः. आपलं नाव घ्यायचंय. अखिलेश शर्मणः शर्मणः. सपत्नीकः सपत्नीकः. सकुटुंबः सहकुटुंबाः. यजमानः यजमानः. अहम् अहं मम मम आत्मनः आत्मनः. श्रुति श्रुति स्मृति स्मृति वेदोक्त वेदोक्त शास्त्रोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त पुराणोक्त पुण्यफल पुण्यफल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम अस्माकं अस्माकं सर्वेषां सर्वेषां सहकुटुंबानां सहकुटुंबानां सहपरिवाराणां सहपरिवार क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थ अधिदैविक अधिदैविक अधिभौतिक अधिभौतिक आध्यात्मिक आध्यात्मिक त्रिविध त्रिविध ताप ताप उपत्रय उपत्रय शमन शमन पूर्वक पूर्वक प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम मम मम प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितम भाद्रपद मास भाद्रपद मास महापुण्य महापुण्य पर्वकाल पर्वकाल निमित्तम निमित्त पार्थिव पार्थिव गणेश गणेश व्रत व्रत निमित्तम निमित्त अद्य दिने अद्य दिने श्री श्री मंगलमूर्ति मंगलमूर्ति गणपति गणपति स्थापन पूजन पूजन अभिषेक अभिषेक कर्म श्रद्धा भक्ति भक्ति पूर्वकम आचरिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती स्मरण पूजनं च करिष्ये. सोडून द्यायचंय. ओम गणानान्वा गणपतिगो हवामहे प्रियाणान्वा प्रियपतिगो हवामहे निधीनान्वा निधिपतिगो हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्मजासि गर्भधम् रिद्धिसिद्धिसहित श्रीमन महागणाधिपतये नमः. महागणपतिं ध्यायामि गन्धादिभिः सम्पूज्य. आसनदानं स्योना पृथिवीनो भवान् ऋक्षरानिवेशनि गच्छानाः शर्मसप्रथाः. ओम कमलासनाय नमः विमलासनाय नमः कुर्मासनाय नमः कुशासनाय नमः दृढासनाय नमः सुखासनाय नमः सिद्धासनाय नमः पुष्पादीना आत्मनः आसनदानं भूमिपूजनम्. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं धारयमान् देवी पवित्रं कुरु चासनं. दोन्ही हात भूमीला लावा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. आता डाव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. दाही दिशांना ते टाकायचे. अपसरपन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपकरामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभेत्. ताडनम तीक्ष्णदंष्ट्रमहाकाय कल्पान्तदहनोपम भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञान् दातुमर्हसि उदकोपस्पर्शः. ताडितभूम्यै नमः गन्धादिभिः सम्पूज्य. षडंगन्यासांश्च करिष्ये. पळीभरता म्हणत पाणी सोडा. न्यासांश्च करिष्ये. ओम गणपतये नमः अंगुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः. ओम गणपतये नमः तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा. ओम गणपतये नमः मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट. ओम गणपतये नमः नामिकाभ्यां नमः कवचाय. ओम गणपतये नमः कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौषट. ओम गणपतये नमः करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट. आता कलश पूजन करायचं आहे. समोर जो कलश ठेवलेला आहे त्याचं विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे. ओम इमां मे वरुण श्रुधि हवमदियाच मृडाय त्वामवस्युराच के वरुणाय नमः. वरुणं ध्यायामि आवाहयामि गन्धादिभिः सम्पूज्य सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि. नमस्कार करायचा आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र सिद्धो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधं कुरु. कलशाय नमः वरुणाय नमः गंधादिभिः सम्पूज्य. आता आपल्याला शंख पूजन करायचं आहे. ओम शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव
अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवाय चाज्ञया शङ्खे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शङ्खं प्रपूजयेत त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितः सर्वदेवश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् शङ्खस्थाय नमः सकलोपचारार्थे गंधपुष्पैः संपूज्य आता घंटीचं पूजन करायचं आहे. ओम आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसान् कुरु घंटे महानादं देवताह्लादनं कुरु घंटायै गरुडरूपायै नमः सकलोपचारार्थे गन्धादिभिः सम्पूज्य घंटानादं कुर्यात् आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसान् कुरु घंटे महानादं देवताह्लादकारकं घंटायै नमः नमस्करोमि दीपपूजनम्. आता दिव्याची पूजा करायची. ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्यज्योतिर्ज्योतिः सूर्यः स्वाहा अग्निर्वर्चोज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्योर्वर्चोज्योतिर्वर्चः स्वाहा ज्योतिः सूर्यः सूर्योज्योतिः स्वाहा कर्मसाक्षी घृतदीपाय नमः तैलदीपाय नमः सकलोपचारार्थे गन्धादिभिः सम्पूज्य शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आता आपल्याला शंख घंटा पूजन कलश पूजन दीपपूजन झालेलं आहे. आता आपल्याला या सगळ्या पूजा सामग्रीवर थोडंसं पाणी प्रोक्षण करायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. सगळ्या पूजनाचं आपण प्रोक्षण केलेलं आहे. आता मुख्य देवतेचं आपल्याला पूजन करायचं आहे. आधी प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला पूजन अभिषेक करायचा आहे. आता प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणून ही जी मातीची मूर्ती आहे म्हणजे मृत्तिका मृण्मय निर्मित, तर आधी त्याच्यामध्ये ते सगळे दोष निघून जावे आणि त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठित व्हावे म्हणून आपल्याला आधी प्राणप्रतिष्ठा करायची आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् अस्यामूर्तौ देवकलासान्निध्यार्थे प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. आता त्या मूर्तीला फुलांनी फक्त तूप लावायचं आहे. ओम घृतां मिमिक्षे घृतांस्या जो निर्घृते श्रीतो घृतांबस्य धाम अनुखबाधमाबहमादय स्वाहा कृतांब्रिखवक्षी हव्याम. त्यांच्याकडे द्या. फुलांनी पाणी शिंपडा बसल्या जागेवरून. ओम प्राणदा अपानदा व्यानदा प्रचोदा परिवोदा अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयाः पावको अस्मभ्यः शिवो भव शांती शांती शांतीः. ते फूल अर्पण करून द्या. आता मूर्तीला स्पर्श करा किंवा इथून नमस्कार करा. ओम आम ह्रीं क्रोम याम राम लं वाम शं सं हम लं क्षं महा क्रोम ह्रीं आम म्हणायचे. अस्य मृत्तिका निर्मित गणेश मूर्तेः प्राण इह प्राणाय. ओम आम ह्रीं क्रोम याम राम लं वाम शं सं हम लं क्षं महा क्रोम ह्रीं आम म्हणायचे. अस्य मृत्तिका निर्मित गणेश मूर्तेः जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रोम याम राम लं वाम शं सं हम लं क्षं महा क्रोम ह्रीं आम अस्य मृण्मय निर्मित गणेश मूर्तेः सर्व इंद्रियाणि वाङ्मन त्वक चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणिपाद पायुपस्थ इहैव अगत्य सुखम चिरम तिष्ठन्तु स्वाहा. तुम्ही 16 वेळेला ओंकाराचा जप करा. तुम्ही ह्रींचा जप करा 16 वेळेला. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आता हे प्राणप्रतिष्ठा झाली. आता हातामध्ये अक्षत फूल घ्या. आवाहन करायचं आहे. ओम गणानान्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणान्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्वा निधिपतिगुं हवामहे बसो मम आहमजानि गर्भधमात्मजासि गर्भधम्. आगच्छ देव देवेश तेजोराशे जगत्पते
क्रियामाणां मया पूजां गृहाण गणनायक श्री सिद्धिविनायकाय नमः आवाहनार्थे दूरवान् कुरान् पुष्पां वाहून द्या तिथे आवाहयामी स्थापयामी. आता आसनासाठी पुन्हा अक्षत फूल दुर्वा हातात घ्यायचे आहे. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे दुर्वाक्षतान् पुष्पम आसनं परिकल्पयामी वाहून द्या. आता गणपतीला पाद्य अर्पण करायचं आहे. ओम सर्वतीर्थसमानीतं पाद्यं गंधादिसंयुतं विघ्नराजगृहाणेदं भगवन् भक्तवत्सल श्री सिद्धिविनायकाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. आता अर्घ्य तयार करून घ्यायचं आहे. अर्घ्य म्हणजे पाण्यामध्ये गंध, अक्षत फूळ, केशर किंवा दुर्वा या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि ते पळीनी गणपतीला व्हायचं आहे. तिथे दुर्वांनी शिंपडायचं आहे. ओम अर्घे च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर्युतं गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे श्री सिद्धिविनायकाय नमः. हस्तयोः अर्घं समर्पयामी. करा. आता आचमन 3 वेळेला पळीनी पाणी व्हायचं आहे. तिथे दुर्वांनी अर्पण करायचं आहे. आचमनीयम ओम विनायक नमस्तुभ्यं त्रिदैशैरभिवन्दिता शुद्धोदकेन तोयेन शीघ्रमाचमनं कुरु श्री सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामी. आता स्नान घालायचं आहे. पळीनी देवाला स्नान घाला. तिथे दुर्वांनी अर्पण करा. ओम गंगादि सर्वतीर्थेभ्य आनीतं तोयमुत्तमं भक्त्या समर्पितं तुभ्यं स्नानायाभीष्टदायकं श्री सिद्धिविनायकाय नमः. स्नानीयं समर्पयामी. आता पंचामृत सांगितलेलं आहे. आता पंचामृताच्या जागी आपण प्रत्येक हे वेगळं वेगळं करणार आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर असे 5 आहेत द्रव्य आणि त्यानंतर एकत्रित पंचामृताने देखील स्नान घालायचं आहे. आधी दूध अर्पण करा, मग तिकडे दूध शिंपडा आणि त्यानंतर पुन्हा पाणी व्हायचं आहे. ओम पयाः पृथिव्यां पय ओखधे खुपयो दिव्यांतरिक्षे पयोधाः पयस्वतीः प्रदिशाः सन्तु मह्यं सिद्धिविनायकाय नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्ते शुद्धोदकं पळीभर शुद्ध पाणी व्हायचं आहे. शुद्धोदकं समर्पयामि. दध्ना स्नानं. आता दही. ओम दधिकरावणो अकारिखाञ्जिष्णोरश्वस्य बाजिनः सुरभिनो मुखाकरत्रण आयुर्मुखितारिखत सिद्धिविनायकाय नमः. दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्ते शुद्धोदकं समर्पयामि. पळीभर शुद्ध पाणी. आता तूप. ओम घृतं मिमिक्षे घृतं सियाजो निर्घृते श्रितो घृतं वस्य धाम अनुपदमापहमादय स्वस्वाहा कृतं मृखवदक्षिहव्यं सिद्धिविनायकाय नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते शुद्धोदकं समर्पयामि. मधुस्नानं. ओम मधुपातारितायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्नः सन्तोषधीः मधुनक्तमुदोघसो मधुमत्पार्थिवक्मोरजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाम् अस्तु सुवर्जः माध्वीर्गावो भवन्तु नः. सिद्धिविनायकाय नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्ते शुद्धोदकं समर्पयामि. शर्करा स्नानम्. ओम अन्नात् परिसृतो रसं ब्रह्मणाभ्यपिबत्क्षत्रं पयः सोमं प्रजापतिः ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानको शुक्रमन्धस इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोमृतं मधु. सिद्धिविनायकाय नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्ते शुद्धोदकं समर्पयामि. आता मिलित पंचामृत म्हणजे जसं आपण स्वतंत्र अर्पण केलं तसं आपल्याला दूध, दही, तूप, मध, साखर. पंचामृतं मया नीतं पयोदधिघृतं मधु शर्करा सह संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकाय नमः. पयोदधिघृत मधु शर्करा मिलित पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानम्. आता शुद्ध पाणी. आता गंधोदक सांगितलेलं आहे बरं का. ओम कर्पूरैलासमायुक्त सुगंधि द्रव्य संयुतं
गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः गंधोदकं समर्पयामि गंधोदकान्ते शुद्धोदकं समर्पयामि। आता मांगलिक स्नान सांगितलंय बरं का, त्याच्यामध्ये अत्तर थोडं टाका पाण्यामध्ये। ओम अंगोदवरतनकं देवं कस्तुर्यादिविमश्रितं स्नानार्थं ते प्रयच्छामि स्वीकुरुष्वतया निधे श्रीसिद्धिविनायकाय नमः मांगलिक अभ्यंग स्नानं समर्पयामि सुगंधितैलेन उद्वर्तन स्नानं समर्पयामि। झालं, तिकडे पाणी शिंपडलं का? चला आता शुद्धोदकाने स्नान घाला, वरतून पाण्याची धार धरा। ओम शुद्धबालाः सर्वशुद्धबालो मणिबालस्त आश्विनाः श्येताः श्येताक्षौर्णस्ते रुद्राय पशुपतये कर्णाजामा अवलिप्ता रुद्रा नभोरूपाः पार्जन्याः शुद्धोदकं शुद्धाचमनीयं समर्पयामि। हळदी कुंकू दुर्वा हे सगळं व्हायचं आहे। सिद्धिविनायकाय नमः अभिषेकार्थं गंधादिभिः संपूज्य सौभाग्यमंगलद्रव्याणि समर्पयामि धूरवान्कुराणि समर्पयामि। ताम्हणात बाजूला 2 वेळेला पाणी सोडा, धूपं कल्पयामि दीपं कल्पयामि। आता ते पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे। पंचामृताची वाटी समोर ठेवा, त्याच्या भोवती पाणी फिरवा। पंचामृतशेष नैवेद्यम ओम प्राणाय स्वाहा, त्याच्यावर दुर्वा ठेवा। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्य निवेदयामि मुखवासार्थे पुगफलतांबूलं द्रव्यलक्षणां अर्पयामि। दोघांनी हातात अक्षत फूल घ्यायचे, मंत्रपुष्पांजली। ओम नमो गणेभ्यो गणपर्भ्यश्च वो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातपर्भ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपर्भ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमः। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। नमस्कार करायचा आहे, नमस्करोमि। हातात पाणी घ्यायचं आहे। अनेन कृतमलापकर्ष पूर्वाराधन पंचामृत पूजनेन सिद्धिविनायक प्रियतान्न मम। आता वाहिलेलं फूल घ्या, त्याचा सुगंध घ्या, दोन्ही डोळ्यांना लावा, मागे टाकून द्या। उत्तरे निर्माल्यं विसृज्य दोघांनी घ्या। अभिषेकं कुर्यात्। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लेमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम् गणादीन पूर्वमुच्चारी वर्णादीन तदनन्तरम् अनुस्वार परतरार्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वम् अनुरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धि सैषा गणेश विद्या गणकरुषे नित्रुद्गायत्री छन्दा गणपतिर्देवता ओम गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतमाविर्भूतं च हृद्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायेद्यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो भ्रातपतये नमो गणपतये नमः परमतपतये नमस्ते अस्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम सर्वे खाम्बाय खप्पेदानाग्मरधो जत्साम सर्वे खामि वै नमे तद्वेदानाग्मरसेनाभिगिञ्जति शान्तिः शान्तिः शान्तिः। सिद्धिविनायक मंगलमूर्ति महागणपतये नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। अभिषेक स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। बाजूला ठेवून द्या, देव स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या। आता गणपतीला कापसाची वस्त्र अर्पण करायची आहे। नुकताच गणपतीचा अभिषेक झाला आहे, वस्त्रापासून आता पूजनाला सुरुवात आहे। आधी कापसाची वस्त्र अर्पण करा। सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते तु विहंबाससी प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः। कार्पासवस्त्रं समर्पयामि। आता जानवं घालायचंय देवाला। ओम देव देव नमस्ते स्तोत्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम
श्रीसिद्धिविनायकाय नमः यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यस्सहजं पुरस्तात् आयुष्यमगरं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतमसि यज्ञस्य तवा यज्ञोपवीतेन समर्पयामि 2 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे सिद्धिविनायकाय नमः वस्त्रेज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि आता देवाला गंध लावायचा आहे ओम द्वांगंधर्वा अखनो स्वामींद्र स्वाम बृहस्पतिः त्वामोखरे सोमो राजा विद्वान्यक्षमादमुच्यत सिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि आता अक्षता व्हायच्या गंधावर ओम अक्षान्नामी मदन्तैषवप्रिया अधूखत अस्तु कर स्वभानवो विप्रानविष्ठयामति जो जान्वेन्द्र ते हरि चंदनोपरि अक्षतान् समर्पयामि आता सिंदूर व्हायचा आहे ओम महिरिवा भोगैः प्रजेति बाहुञ्ज्याया हेतिं परिबाधमानः हस्तगनो विश्वापयुनानि विद्वान् पुमान् पुमाग्मुसां परिपाद विश्वतः सिद्धिविनायकाय नमः सौभाग्यमङ्गलद्रव्याणि सिद्ध्यै नमः रिद्ध्यै नमः बुद्ध्यै नमः सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि आता अलंकार अर्पण करायचा आहे ओम अनेक रत्नयुक्तानि भूषणानि बहूनि च तदंगते योजयामि कांचनानि तवाज्ञया श्री सिद्धिविनायकाय नमः नानाभूषणानि समर्पयामि देवाला पुष्प अर्पण करायचे ओम जत्पुरुखं व्यदधुः कतिधाव्य कल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्येते सिद्धिविनायकाय नमः रक्तपुष्पं जपापुष्पं समर्पयामि आता शमीपत्र अर्पण करा सिद्धिविनायकाय नमः शमीपत्रं समर्पयामि आता दुर्वा अर्पण करायचे आहे सिद्धिविनायकाय नमः दूर्वांकुराणि समर्पयामि हा आता काय करायचं एक एक दुर्वा अर्पण करायची दुर्वायुग्मम बरं का मी 21 नावं घेतोय गणपतीचे त्या प्रत्येक नावाला एक एक दुर्वा अर्पण करायची ओम गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम एकदन्ताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम मूषकवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक एकदन्ते भवेत्यक्त्री तथा मूषकवाहन कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः श्री सिद्धिविनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि आता गणपतीची मी 21 नावं घेतोय त्या अक्षत वाहत जायच्या आहेत नमः म्हटलं की वाहत जायचं आहे ओम गणंजयाय नमः ओम निधये नमः ओम गणपतये नमः ओम सुमंगलाय नमः ओम हेरंबाय नमः ओम बीजाय नमः ओम धरणीधराय नमः ओम आशापुरकाय नमः ओम महागणपतये नमः ओम वरदाय नमः ओम लक्षप्रदाय नमः ओम शिवाय नमः ओम प्रसादनाय नमः ओम काश्यपाय नमः ओम अमोघसिद्धये नमः ओम नंदनाय नमः ओम अभिताय नमः ओम वाचासिद्धाय नमः ओम मंत्राय नमः ओम ढुंडिविनायकाय नमः ओम चिंतामणये नमः हा आता आपल्याला अंगपूजा करायची आहे अंगपूजा म्हणजे भगवंताच्या प्रत्येक अंगाचं पूजन करायचं आहे आपण मी फक्त नाव घेईल आपण अक्षत वाहत जायची ओम श्री गणेश्वराय नमः पादौ पूजयामि ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि ओम आखुवाहनाय नमः उरु पूजयामि ओम हेरंबाय नमः कटिं पूजयामि ओम कामारि सुनवे नमः नाभिं पूजयामि ओम लंबोदराय नमः उदरं पूजयामि
ॐ गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि ॐ गणनायकाय नमः हृदयं पूजयामि ॐ स्थूलकर्णाय नमः कण्ठं पूजयामि ॐ स्कन्दाग्रजाय नमः स्कन्धौ पूजयामि ॐ पाशहस्ताय नमः हस्तान् पूजयामि ॐ गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि ॐ विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि ॐ सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि ॐ गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। या ठिकाणी आपण गणेशाची अंगपूजा केलेली आहे। आता गणपतीची पत्री पूजा करायची आहे। अनेक प्रकारच्या पत्री असतात। सर्वसाधारणपणे 21 प्रकारच्या पत्री आपण गणपतीला अर्पण करतो आहे। आता प्रत्येक पत्री आपल्या एक एक हातात घ्यायची आणि गणेशाला अर्पण करत चालायची आहे। ॐ सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि ॐ गणाधिपाय नमः भृङ्गराजपत्रं समर्पयामि ॐ उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि ॐ गजाननाय नमः श्वेतदुर्वाङ्कुरपत्रं समर्पयामि ॐ लम्बोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामि ॐ हरसूनवे नमः धत्तूरपत्रं समर्पयामि ॐ गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि ॐ वक्रतुण्डाय नमः शमीपत्रं समर्पयामि ॐ गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि ॐ एकदन्ताय नमः बृहतीपत्रं समर्पयामि ॐ विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि ॐ कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि ॐ गजवक्त्राय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि ॐ विघ्नराजाय नमः विष्णुक्रान्तपत्रं समर्पयामि ॐ बटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामि ॐ सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामि ॐ भालचन्द्राय नमः मरुबकपत्रं समर्पयामि ॐ हेरम्भाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि ॐ चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि ॐ विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि ॐ सर्वेश्वराय नमः अगस्तिपत्रं समर्पयामि। आता हार घ्या। सेवंतिका बकुलचम्बकपाटलाब्जै पुन्नागजाति करवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद। श्रीसिद्धिविनायकाय नमः पुष्पमालिकां समर्पयामि ततो धूपः। आता उद्बत्ती। ॐ धूरसि धूर्वाधूर्वान्तान् धूर्वाताञ्जोऽस्मान् धूर्वातीतान् धूर्वाजाम्बायान् धूर्वामः देवानामसि बह्नितमको संस्नितमां बप्रितमां जुष्टतमां देवहूतमम्। ॐ सिद्धिविनायकाय नमः धूपम् आघ्रापयामि धूपान्ते दीपः। आता निरंजन उबाळा। ॐ चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत दीपं दर्शयामि। आता नैवेद्यम। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि मुखवासार्थे पुगफलताम्बूलम्। आता त्या श्रीफळावर पाणी सोडा। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथाः। त्या विड्याच्या पानावर दक्षिणा आहे, त्याच्यावर पळीभर पाणी सोडा। हिरण्यंगरभगर्भस्तं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलतमतः शान्तिं प्रयश्च मे दक्षिणां समर्पयामि। आता आपल्याला गणेशाची आरती करायची आहे। एकच आरती आणि नंतर कापूर आरती होईल। ह्रीयमरत्नेश्वर्यै नमः गंधादिभिः सम्पूज्य सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उटिशेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्नाखचित पदार्थ गौरी कुमरा
दनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणधुणती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोन्न वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावाये निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव कापूर लावा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्थितेन प्रदीप्तवासा सहसङ्गतेन नीराजनन्दे जगदीश कुर्यात् कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं द्राजकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोर्या गणपति बाप्पा मोर्या मंगलारार्तिकं कर्पूरारार्तिकदीपं समर्पयामि जलेन प्रदक्षिणीकृत्य फूल वाळून देवाला अर्पण करा पुष्पैः देवता वंदनम तुम्ही स्वतः आरती घ्या दोघांनी हातात दोघांनी अक्षत फूल दुर्वा घ्या ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानस्य चन्द यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकलाडिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति ओम विश्वतश्चक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पात् सम्बाहुभ्यां नमति सम्पदत्रयैर्द्या वा भूमि जनयन् देव एकः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् सिद्धिविनायक मंगलमूर्ति महागणपतये नमः चरणकमलयोः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि अंगाभोवती 3 वेळेला प्रदक्षिणा करा यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ते प्रदक्षिणां पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखदम्पत्ति पुण्यो हन्तव दर्शनात् अज्ञानात् विस्मृतिर्भ्रान्त्यायन्योनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासोऽहमिति मां मद्वा क्षमस्व परमेश्वर यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर आता गणपतीला आपल्याला अर्घ्य प्रदान करायचं आहे श्रीफळ आपल्या हातात घ्यायचं आहे त्याच्यावर एक पुष्प ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकरता त्राता भव भवार्णवात् द्वैमातुरकृपा सिंधो शाणमातुरागज प्रभो वरदत्वं वरं देहि वांछितं वांछितार्थद त्यांच्या कपाळी आधी लावा मग स्वतःच्या कपाळी लावा देवाला स्पर्श करून पुन्हा जागेवर ठेवा विशेषार्घ्य फलं समर्पयामि आता नमस्कार करा दोघांनी विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते भक्तार्तिनाशनपराय गणेश्वराय सर्वेश्वराय सुखदाय सुरेश्वराय
विद्याधराय विकटाय च वामनाय भक्तप्रसन्न वरदाय नमो नमस्ते नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रियं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्तुतिपाठं प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आता पळीभांड तामण जवळ घ्या. गणपतीची स्तुतिपाठ आपण केलेला आहे. आता आपल्याला ही पूजा पूर्ण केलेली आहे आणि ती गणेशाच्या चरणीच आपण अर्पण करतो आहे अशी भावना करायची. तत्सत सिद्धिविनायकार्पणमस्तु. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् तत्सर्वं परिपूर्णतास्तु. सिद्धिविनायकार्पणमस्तु.